सांगली जिल्ह्यातील विटा आणि आटपाडी परिसरात तसेच भर दिवसा घरफोडी करणाऱ्या साताऱ्यातील सराईतांची टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील दोघांना अटक झालेली असून 4 जण पसार झाले आहेत. या टोळीतील सदस्यांनी घरफोडी करून मिळालेले सोनाराला विकून त्यातून आलेले पैसे खर्च केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. या प्रकरणी दादासाहेब अण्णा बुधावले वय वर्ष 20 राहणार वरकुटे मलवडी, सुनील मारुती मंडले राहणार देवापूर तालुका माण या दोघांना अटक केली आहे. दरम्यान या टोळीतील संतोष तानाजी जाधव, विक्रम आनंदा बाबर, लक्ष्मण भीमराव जाधव, संजय अण्णा बुधावले सर्व राहणार देवापूर तालुका माण जिल्हा सातारा हे पसार झाले आहेत. विटा आणि आटपाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीचे प्रमाण वाढले होते. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार एक पथक घरफोडी करणाऱ्यांची माहिती घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित दादासाहेब बुधावले आणि सुनील मंडले यांचा घरफोडीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. संशयितांना वेळोवेळी नोटीस देऊन तपास करत कसून चौकशी केली असता त्यांनी सदर घरफोडीचे गुन्हे इतर 4 संशयितांच्या सोबत मिळून केल्याची कबुली देत सदर गुन्ह्यासाठी संशयित संतोष जाधव यांची स्विफ्ट कार क्रमांक MH09DA 0051चा वापर केल्याचे त्यांनी सांगितले. घरफोडी आणि चोरी केले सोन्याचे दागिने त्यांच्या ओळखीचा सोनार दादासाहेब शिवाजी खरात राहणार पिसेवाडी याच्या मार्फत इतर सोनारांकडे विक्री केल्याचे सांगितले आहे. विटा आणि आटपाडीत घरफोडी केलेले दागिने हे आटपाडी तालुक्यात राहणाऱ्या इतर सोनारांकडे विकून त्यांच्याकडून रोख पैसे घेतल्याचे त्यांनी म्हटलेलं आहे. यावेळी दोघांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी विटा पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान अटकेतील संशयित दोघे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी असे गुन्हे दाखल झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विटा.